कुळदेवी कुळीची कुळदेवी कुळीची कुळदेवी केली ठावी संतांनी केली ठावी संतांनी केली ठावे संतांनी केली ठावे संतांनी केली ठावे संतांनी केली ठावे संतांनी कुळीची कुळदेवी कुळीची कुळदेवी कुळीची कुळीची कुळदेवी केली ठावी संतांनी 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 बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी आणिली रूपाबळे आणिला रूपाबळ आणिली रूपाबळे करोनी खळे हरिदासी 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 बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी तुका म्हणे समागमे म्हणे समागमे तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो 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 बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो झाले शरण गेलो उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई 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 कुळदेवी कोळेची कुळदेवी कुळदेवी
उगविलो संकटी अनिलिही रूपा बळे अनिलिही रूपा बळे करोनी खेळे हरिदासी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी विठ्ठला विठ्ठला ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेक्यदक्षं श्रीघोटिक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठं जयाच्या संगती विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसामी श्रीपाद पादुकाला विसरू कसामी रामदास पादुकाला महायोग पीठे तटे भीमरथां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू प्रथम नमान दुसरे चरण दुसरे चरण त्यांच्या कृपादाडे कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाडे त्यांच्या कृपादाडे कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाडे कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाडे कथेचा विस्तार दुसरे चरण संततियो दुसरे चरण संततियो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो तुमचा अनुग्रह
करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविक एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला हा अभंग जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी असणारे संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि सगळ्यांच्या परिचयाचा असणारा हा अभंग विठ्ठल विठ्ठल गेली कित्येक वर्ष चालू असणारा हा नवरात्र शारदीय नवरात्र उत्सव अभिषेक मित्र मंडळ यांच्या आयोजित खरं तर आपण भरपूर वर्ष दरवर्षी इथे बाबांची सेवा होते काही कारणास्तव बाबांना नाही येता आलं आणि ही सेवा माझ्या अल्पमतीकडे सोपवण्यात आली त्याबद्दल सर्वांचेच आभार मानेन अध्यक्ष असणारे श्री महेश कोयंडे साहेब उपाध्यक्ष नितीन देसाई सेक्रेटरी राजेश मालक सहचिटणीस वैभव सरवणकर श्री राजेश मालक सहखजिनदार चेतन गडू कार्याध्यक्ष रमेश शिगवन कुणाल जाधव आणि आयोजक असणारे शैलेश कालेकर आणि त्यांच्या सुविद्ध पत्नी सुवर्णा कालेकर या सर्व मान्यवरांचे माझ्याकडून हार्दिक अभिनंदन की त्यांनी इथे या धर्ममंडपामध्ये या हरिजागराची सेवा आम्हा सर्व वारकऱ्यांना दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार तुम्ही आलेल्या सर्व साधकांच्या मायाबापांच्या चरणी साष्टांग जय हरी बाबांच्या चरणी माझा साष्टांग प्रणिपात आणि सेवेला सुरुवात विठ्ठल विठ्ठल या दोन्ही माईकला आवाज नाहीये माईक वाले दादा या माईकला आवाज द्या ना थोडा जर अभंगाची भूमिका पाहिली तर ते या अभंगामध्ये म्हणतात की कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी म्हणजे तुकोबराय असं म्हणतात की संतांनी आम्हाला ओळख करून दिली म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आणि खरं सत्य काय आहे ते आम्हाला समजलं म्हणजे संप्रदायामध्ये या चालू असणाऱ्या परमार्थामध्ये जर पाहिलं आपण तर साधकाला भक्ताला एका वारकऱ्याला दिशा देण्याचं काम कोण करतात तर आमचे साधू संत करतात प्रमाणे उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा उजळावयालो
द्रावय अलमट उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा. मग कोणता निवाडा करायचा आम्हाला खरं आणि खोटामध्ये? मग आता देव आणि देवी हे वेगवेगळे आहेत का? नाही. अमृतानुभवाचं पहिलं प्रकरण आम्हाला शिकवतं शिवशक्ती समावेशन, म्हणजे जगत कारण देवो देवीचं वर्णन आणि त्यांना अभिन्नत्वाने वंदन. म्हणजे देव आणि देवी हे दोन्हीही वेगळे नाही आहेत हे शिकवलं जातं आम्हाला वेगवेगळ्या ग्रंथातून वेगवेगळ्या माध्यमातून. मग मला विचारायचं आहे की भक्तीचे हे 3 वेगवेगळे किंवा मी म्हणेन की मुख्य 5 हे भक्तीची देवस्थानं सांगितली आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे शिवभक्ती करणारे शिवसंप्रदायिक, देवीची भक्ती करणारे शाक्त, वैष्णव म्हणजे विष्णूची भक्ती करणारे, सूर्याची उपासना करणारे हे सौर संप्रदायातले, आणि गणपती बाप्पाची उपासना करणारे हे गाणपत्य. मग या 5ही या भक्तीच्या व्यवस्था आहेत की तिथे एकमेकांमध्ये द्वैत आहे? नाही. ज्याला ज्या ज्या प्रकारे सोयीस्कर होईल त्या प्रकारे तो त्या दैवताची उपासना करतो. पण दैवतांच्याही पलीकडे जाऊन कोणाची उपासना करायची आम्हाला सांगितलं जातं की दैवतांच्याही पलीकडे जो भगवान परमात्मा, जो देव आणि देवी या दोघांमध्येही वेगळा नाहीये, सर्वांमध्ये एक असणारा, त्या एकात्मतेची आम्हाला पूजा करायची. म्हणजे द्वैत सारून आम्हाला अद्वैत स्थितीमध्ये जाऊन त्या तत्वाची उपासना करायची, आणि हे आमचे साधू संत आम्हाला सांगत असतात. जर आपण अभंगांच्या भूमिकेमध्ये बघितलं तर नाथ बाबा भारुड लिहितात, गोंधळ लिहितात, वेगवेगळ्या प्रकारे भारुडांमधून जनकल्याण पोहोचवलं लोकांपर्यंत. कारण आधीच्या काळामध्ये आपण बघितलं की साधू संतांची ही प्राकृत भाषा समाजापर्यंत ती पोहोचत नव्हती. मग भारुडांच्या माध्यमातून, गवळणींच्या माध्यमातून त्यांनी काय केला, हा परमार्थाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. नाथ बाबा त्यांच्याच एका अभंगामध्ये जोगवा मागतात. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनाथ निर्गुण प्रगटली भवानी, अनाथ निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दाना लागोनी, मोह महिषासुर मर्दाना लागोनी, मोह महिषासुर मर्दाना लागोनी, मोह महिषासुर मर्दाना लागोनी. त्रिविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, तापाची करावया झाडणी, विविध तापाची करावया झाडणी. आईचा जोगवा जोगवा मागिल, आईचा जोगवा जोगवा मागिल, जोगवा जोगवा मागिल, आईचा जोगवा जोगवा मागिल. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागोनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन. म्हणजे देवीचा जोगवा, देवीचा गोंधळ या अभंगामध्ये वर्णन करतात. पण जर शब्दांचा विचार केला तर पहिला शब्द आम्हाला काय सांगतो? झोपले का? अनादि. पहिला शब्द काय आहे? अनादि. म्हणजे जर माऊलींच्या भाषेमध्ये आपण बोलायला गेलो तर अनादि कालचं तत्वज्ञान म्हणजे हे अनादि. माऊली ज्ञानोबराया ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. गीतेच्या 10व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय की नमे विदु सुरगना प्रभवम न महर्षया, अहमार्दिहि देवानाम महर्षीनाच शर्वश. म्हणजे भगवान परमात्मा स्वतः म्हणतात की माझं स्वरूप मी असा आहे की तो अहमार्दिहि देवानाम, म्हणजे तो देवांनाही कळला नाही, महर्षींना सुद्धा आतापर्यंत या सगळं कळालं नाही. का? कारण देवाचं स्वरूप कसं आहे, भगवंताच्या रूपाचं वर्णन
स्वरूपाचं वर्णन करताना माऊली ज्ञानोबराय म्हणतात की तो कसा आहे, निर्गुण निराकार असा हा असणारा भगवान परमात्मा, म्हणून त्याला अनादि ही संज्ञा आहे. अनादि निर्गुण म्हणजे ज्याला कोणताही रंग नाहीये, रूप नाहीये, अनादि कालापासून चालू असणारं हे तत्वज्ञान, अनादि कालापासून असणारा हा भगवान परमात्मा तिथून आलेला आहे. आणि आपल्याला काय करायचंय, मोहरूपी महिषासुराचा आम्हाला वध करायचंय. ते मोह मदिरा भुलले विषय विखी धारले, अज्ञान पंखी बुडाले निभ्रांत मानी. म्हणजे मोहामध्ये जो मनुष्य भरलेला आहे त्या मोहरूपी महिषासुराचा आम्हाला वध करायचा आहे. कारण त्या मोहाच्या वधानंतर काय होईल, आमची खऱ्या अर्थाने भक्ती चालू होईल. आता मला हा प्रश्न विचारायचा की बाबा हा अभंग आहे तुकोबारायांचा. तुकोबाराय एका अभंगामध्ये गोंधळ घालतात. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, वासुदेव हरिनाम संबळ, वासुदेव हरिनाम संबळ, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आंब्याचे गोंधळी. हा भंग कोणाचा आहे, तुकोबारायांचा, बरोबर ना. 10-5 घाला जेऊ आमचा गोंधळ, तुमच्या गोंधळाला येऊ, काम क्रोध बकरा मारा, पूजा रखुमाईचा वरा. आणि हा अभंग शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात की जेथे विठोचे रावळ तेथे तुकयाचा गोंधळ. आता मला हा प्रश्न विचारायचा आहे की जिथे तुकोबाराया गोंधळाचं वर्णन करतात आणि काय म्हणतात, आम्ही आंबेचे गोंधळी, तेच तुकोबाराया एका अभंगामध्ये असं म्हणतात की अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका पांडुरंगा वाचोनिया. मग तेच तुकोबाराय या अभंगामध्ये गोंधळ कसा घालतात सांगा. हा माझा प्रश्न आहे, मला उत्तर तुमच्याकडून हवंय की ज्या तुकोबारायांनी धडसावून असं म्हटलंय की अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका पांडुरंगा वाचोनिया, तेच तुकोबाराय म्हणतात की आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. असं का मग इथे, हा बरोबर. आणि याचं उत्तर नाथ बाबा त्यांच्या अभंगामध्ये देतात. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला, 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 चारी वेदांचा फुलवरा बांधिला हो, वेदांचा फुलवरा बांधिला, चारी वेदांचा फुलवरा बांधिला, चारी वेदांचा फुलवरा बांधिला, 18 पुराणे अनुवादिती गोंधळ मांडला हो, पुरा येती हो गोंधळ मांडला, उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला, उदो बोला अंबाबाई माऊलीचा, उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, चारी वेदांचा फुलवरा बांधिला हो, 18 पुराणे अनुवादिती गोंधळ मांडला हो. याच अभंगाचं शेवटचं चरण नाथ बाबा असं म्हणतात, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आता मला विचारायचंय की गोंधळ कधी घालतात, आषाढी कार्तिकीला गोंधळ घालतात की आषाढी कार्तिकीला वारीला जातात? तुम्ही नाही जात मग बोला की. हा, कुठे? पंढरपूर आणि आळंदीची पायवारी आम्ही करतो. कधी?
आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवोनी कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवोनी कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा. काय की पंढरपूर आणि आळंदीची वारी ज्या दिवशी असते त्यावेळी आम्ही काय म्हटलंय की आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आणि सगळ्यात पुढे कोण आहे तर पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, मग एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कोण. आता अंबाबाईच्या मंदिरात आम्ही जाऊन आलो. अंबाबाई, सप्तशृंगी, महालक्ष्मी, तुळजाभवानी सगळ्या देव्यांचे दर्शन आम्ही केली, पण अशी कोणतीही देवी आम्ही पाहिली नाही जी करकटेवरी ठेवनिया म्हणजे कटा स्वतःच्या कमरेवर दोन्ही हात ठेवून कोणती देवी उभी आहे तर त्याचं वर्णन माऊली ज्ञानोबराय करतात. रंगा येई वो येई रंगा येई वो येई रंगा येई वो येई रंगा येई वो येई रंगा येई ओ येई रंगा येई ओ रंगा येई ओ येई रंगा येई ओ येई. आ विठाई किटाई माझे कृष्णाई कान्हाई, विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई. रंगा येई वो येई रंगा येई वो येई रंगा येई वो येई रंगा येई वो येई. रंगा येई ओ येई रंगा येई ओ येई रंगा येई ओ येई रंगा येई ओ येई. काय रंगा येई वो येई विठाई किटाई माझे कृष्णाई कान्हाई, विठाई किटाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो येई रंगा येई वो येई. म्हणजे दोन्ही अभंगांचा समन्वय जर पाहिला तर आम्हाला उत्तर काय भेटतं. करकटावरी ठेवोनिया सुंदर ते धान उभे विटेवरी, म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा हा करकटेवर ठेवून उभा आहे आणि त्यालाच अनुसरून त्याच्या अनुषंगाने मग आम्ही त्याच्याच नावाचा गोंधळ घातला, जोगवा मागितला, भारूड म्हटलं तरी आम्ही तत्वज्ञान जाणल्यामुळे काय होतं आमचं त्या तत्वापर्यंत आमची भक्ती पोहोचते. आणि हेच खऱ्या अर्थाने आमचं कुलदैवत आहे. का? कारण हा गोंधळ फक्त आम्ही नाही घातला तर शुकसनकादिकांनी हा गोंधळ घातलाय. व्यास वसिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी. नाचताती सोहम मेळी नाचताती सोहम मेळी. द्वैत भाव विसरून बळी द्वैत भाव विसरून बळी. अंबराचटी तुझे गोंधळी, तुझे गोंधळी. गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे हो जगदंबे गोंधळा येई गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे. व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी. द्वैत
ऋषी आहेत, गोंधळ घालणारे वसिष्ठ आहेत, गोंधळ घालणारे साक्षात सनकादिक ऋषी आहेत. का? कारण त्यांना माहितीये, तुका म्हणे ज्यात सनकादिक ध्यात ते हे अमुचे कुलदैवत पांडुरंग. म्हणजे आमचं कुलदैवत कोण आहे? तर तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्याला बघितल्यानंतर आम्हाला या सर्व गोष्टी दिसतात. जर आपण संतांकडे पाहिलं तर तुकोबारायांना भूतांमध्येही देव दिसला. तुकोबाराय भूत बघितल्यानंतर देवाला असं म्हणतात की अरे या रूपामध्ये दर्शन देऊ नको, बाकीच्या भक्तांना भीती वाटेल. आमच्या नामदेवरायांना कुत्र्यामध्ये देव दिसला, नाथांना गाढवामध्ये सुद्धा दिसला. तसंच आम्हाला करठेवून कटी जी अंबाबाई आहे तिच्यामध्ये सुद्धा आम्हाला आमचं एकच तत्व दिसतं. कारण शिव आणि शक्ती यांच्यामध्ये भेद नाहीये, दोन्ही एकच आहेत. याचंच उत्तरभंगाच्या प्रथम चरण. कुळीची हे कुळदेवी, 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 केले देवे गोकुळ, केली ठावी संताने, केली ठावी संताने, परवे झाले परवे झाले शरण, संताने संताने परवे झालो शरण गेलो, परवे झालो शरण गेलो. हॅलो, काय झालं परत माईक? हॅलो. विठ्ठल 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 काय? कुळीची हे कुळदेवी, केली ठावी संतांनी. म्हणजे आम्हाला कोणी ठाऊक करून दिलं तर आम्हाला संतांनी या देवीचा पत्ता सांगितला किंवा ही आमची कुलदैवता, हिचा निरोप आमच्यापर्यंत पोहोचवला. त्या साधू संतांनी काय केलं तर आमच्या आयुष्यात येऊन खऱ्या अर्थाने या भक्तींपासून, दैवतांच्या भक्तींपासून आम्हाला लांब केलं आणि एक तत्वाची भक्ती आम्हाला तिथपर्यंत शिकवली किंवा तिथपर्यंत नेऊन पोहोचवलं. कारण त्यांना माहिती आहे की मनुष्याची भक्ती ही कोणत्या प्रकारे चालते. सोमवार आला की आम्हाला गणपती बाप्पा नाही, सोमवार आला की शंकर भगवान आठवतात, मंगळवार आला की बाप्पा आठवतो, बुधवार आला की पांडुरंग आठवतो, गुरुवार आला की दत्तात्रयांच्या मंदिरात जातो, शुक्रवारी अंबाबाई आठवते, शनिवारी शरण शरण हनुमंत आणि रविवार आला की मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी. पण याही सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जसं ज्ञानोबाराय एका माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात की अशी ही भक्ती मला आवडत नाही. जे एकादशीच्या दिवशी तुला विचारते ते पंचमीच्या दिवशी नागाची जाऊन पूजा करतात. अशा भक्तीपेक्षा जिथे मनाची एकाग्रता झालेली आहे तिथे भक्तीला सुरुवात होते आणि ती खरी भक्ती माझ्यापर्यंत आली पाहिजे. पण कधी जोपर्यंत हे मन तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवात होत नाही. ज्यावेळी अर्जुन भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारतो की देवा आतापर्यंतच हे जे गायन होतं ते आम्ही आधीही ऐकलं, पण तेव्हा आम्ही फक्त काय केलं की नाद मधुर्याचा आनंद घेतला, तेव्हा आम्हाला अर्थ कळत नव्हता. आताही तू आम्हाला सांगतोयस पण जेवढं तुला अपेक्षित आहे तेवढं माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. त्यावेळी कृष्ण परमात्मा उत्तर देतात. त्याचं वर्णन माऊली ज्ञानोबा राय करतात की
जववरी अर्जुना तो बोधू भेटेना या मना. म्हणजे बोध दिला आम्हाला, पण बोध भेटलाय का हे स्वतःला विचारायचं. बाबांनी आम्हाला बोध दिला, अनुग्रह दिला, पण इथे काय म्हटलंय की बोध दिला नाही. जववरी अर्जुना तो बोधू भेटेना या मना तववरी या साधना भजावे लागे. म्हणजे जोपर्यंत तो बोध आणि मन यांची भेट होत नाही तोपर्यंत आम्हाला या वेगवेगळ्या साधनांना भजावंच लागेल, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. का? कारण आमचं मन एवढं चंचल आहे की ते वेगवेगळ्या ठिकाणी नेहमी भरकटत राहतं. म्हणून बाबा म्हणतात की साधकांना सत्संग हवा, साधकांना एक दिशा हवी आणि वेळोवेळी पुन्हा 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 आम्हाला तेच शिकायची किंवा तेच अभ्यासायची, त्याच चिंतनाची गरज आहे. कारण संतांनी दिलेला बोध हा आमच्यापर्यंत आला, पण आम्ही त्याला आमच्यापर्यंतच नाही तर तो आमच्या मनापर्यंत किती रुजेल हे प्रत्येकाला असतं. का? कारण षडही विकारांमधून बाहेर यायला आम्हाला वेळ लागतो. जसं आपण म्हणतो की 84 लक्ष योनी आम्ही फिरून मनुष्य जन्माला आलो, पण त्याचबरोबर फक्त जन्म फिरून नाही आलो, तर त्या सगळ्या वृत्तींवरून त्या 84 योनींमध्ये जे संस्कार आपल्या वृत्तीवर झाले तीच वृत्ती घेऊन आम्ही इथपर्यंत आलो. जसं आपण म्हणतो की लहान मुलाला 3 वर्षामध्ये सुंदर वाजवता येतं, आता याला एवढ्या लहान वयातच एवढं वाजवता येतं, याचा अर्थ मागच्या जन्मी त्याच्यावर असणारे या कलेचे संस्कार असणार, म्हणून इथे आल्यानंतर या एवढ्या कमी वयात तो तिथपर्यंत शिकू शकला. मग हेच वृत्तीचे विचार, हेच वृत्तीवर झालेले संस्कार आपण घेऊन या जन्मात येतो आणि याच एकाच जन्मात चालू असणाऱ्या भक्तीमध्ये ते सगळे विकार सहज पुसले जात नाहीत. ते पुसायला, ते जायला थोडा वेळ लागतो आणि या सगळ्याला लागणारा वेळ किंवा हे सगळे निघून जावे यासाठी आपण एक गोष्ट करायची, ती म्हणजे आपली चालू असणारी भक्ती, चालू असणारा सत्संग आणि चालू असणारा भगवंताबद्दलचा प्रेम. कारण संतांनी ओळख करून दिली, पण जोपर्यंत आम्ही शरणागती पत्करत नाही तोपर्यंत ते तत्व आम्हाला मिळणार नाही. बरोबर ना? कारण तुकोबाराय सगळ्या गावामध्ये देव घ्या कोणी, देव घ्या कोणी ओरडत होते, पण जोपर्यंत समोरचा माणूस येऊन विचारत नव्हता तोपर्यंत तुकोबाराय स्वतः सांगत नव्हते. भलेही ते म्हणतात की देव घ्या फुका, पण एका अभंगात असेही म्हणतात की ज्यावेळी विचारायला येतील पुसता सांगे ना इत गुजमात बैसोनी एकांत सुख गोष्टी. जसं त्यांच्या अभंगांमध्ये ते वर्णन करतात की देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, तसंच देव घ्या कोणी, 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 आला इथं घर पोचोनी, आला घर पोचोनी, आईताला घर पोचोनी, आईताला घर पोचोनी, देव घ्या कोणी, देवना लगे, देवना लगे, देवना लगे, देवना लगे, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर पुसोनी, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. कबीर महाराज सुद्धा यांच्याकडे बघितलं की कबीर बाबा आठवतात, कारण बाबा नेहमी म्हणतात की आपल्या संप्रदायाचे एक कबीर बाबा आहे. त्यांचंच एक सुंदर भजन आहे, त्याच्यामध्ये ते वर्णन करतात, राम नाम के हिरे मोती, कृष्ण नाम के हिरे मोती,
मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाऊं गली गली। माया के दीवानों सुन लो, ऐसा एक दिन आएगा, धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा। माया के दीवानों सुन लो, ऐसा एक दिन आएगा, धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा। सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाओ गली गली। म्हणजे हे कृष्ण नाम, भगवंताचं नाम कोणीतरी घ्या, असे कबीर महाराज सुद्धा सगळीकडे जात होते। पण संत आपल्यापर्यंत आले, पण जोपर्यंत आम्ही शरणागती पत्करत नाही तोपर्यंत आम्हाला ते भेटणार नाही। जर तुकोबारायांनाच विचारावं तर तुकोबाराय म्हणतात की असं नव्हतं की मला भगवंत भेटला नव्हता, स्वतः साक्षात भगवंताने दर्शन दिलं, पण तरीही माझ्या आजूबाजूला संत असले तरी मला स्वतःला शरणागती पत्करता येत नव्हती। जसं नामदेवरायांना थोडासा तरी कुठेतरी अभिमान होता की साक्षात देव माझ्या सोबत आहे, तरीही संत मंडळी मला अशी म्हणतायत। नक्की काय चुकलं हे त्यांना नाही विचारलं, जाऊन देवाला विचारलं की हे सगळे असे का करतात। तेव्हा देवाने जेव्हा उत्तर दिलं तेव्हा शरणागती पत्करली आणि त्यानंतर तो बोध झाला। मग तुकोबाराय म्हणतात की संतांनी ठाऊक करून दिलं, माहिती करून दिली। आजही आपण वेगवेगळ्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून सगळीकडे कीर्तनांचा, प्रवचनांचा आस्वाद घेतो, संतांकडून आपल्याला ती माहिती मिळते, पण जोपर्यंत आम्ही शरण जात नाही तोपर्यंत का होणार नाही, आम्हाला त्या तत्वापर्यंत जाता येणार नाही। म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात अभंगाचं दुसरं चरण, परवे झालो शरण गेलो, परवे झालो शरण गेलो, परवे झालो शरण, परवे झालो शरण, परवे झालो शरण गेलो, 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 गेलो संकटे उगावेलो, संकटे संकटे, परवे झालो शरण गेलो, गेलो गेलो गेलो, परवे झालो शरण गेलो, संकटे उगवेलो, संकटे परवे झालो शरण गेलो, परवे झालो शरण गेलो, परवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी। म्हणजे संकटी म्हणजे काय की जेव्हा आम्ही संकटात सापडतो, जेव्हा आम्ही एखाद्या संकटामध्ये येतो त्यावेळी आम्हाला देवाची आठवण येते, इतर वेळी आम्हाला देव आठवण नाही म्हणतात। अरे मग अखंड बजट आमचं कसं चालू आहे, नाही की नाही, हा की नाही? संकटामध्ये आम्हाला देव आठवतो, इतर वेळी आम्हाला आठवतो। म्हणजे संकट असो किंवा नसो आम्हाला आमचा हा देव आठवतो। नाही, आधी नाही म्हणत होते म्हणून मी परत विचार, का कारण एका संस्कृत पदामध्येही वर्णन आहे की सगळ्या गोष्टींची भीती वाटते। म्हणजे भोगे रोग भयम, एखाद्या मनुष्याला रोग होईल याची भीती वाटते। वित्ते द्रुपालात भयम, म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला माझ्या पैशाची चोरी होईल याची भीती वाटते। कलाकाराला दुसरा कलाकार माझ्यापेक्षा वरचढ असेल याची भीती वाटते। म्हणजे सगळ्या पदांमध्ये आम्हाला भीती वाटते, पण शेवटच्या पदामध्ये म्हणतात की सर्व पदे भयावहम
एक विष्णुपद निर्भयम. म्हणजे भगवंताचं एक नाम किंवा ते पद असं आहे की ते निर्भय आहे, बाकी सगळी पद ही भयावह आहेत. मग आम्हाला कोणत्या पदाची प्राप्ती करायची? तर सच्चिदानंद स्वरूप या पदाची प्राप्ती करायची. का? कारण आमचा भगवान परमात्मा ही त्याच पदवीला किंवा त्यालाच अनुषंगून त्याच्या स्वरूपाचं वर्णन आम्ही करतो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्याच सच्चिदानंद पदापर्यंत आम्हाला जायचे. याच सच्चिदानंद पदाचं वर्णन माऊली ज्ञानोबराया त्यांच्या एका अभंगामध्ये करतात. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. आणि याच्याच ध्रुवपदामध्ये म्हणतात काय? सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. म्हणजे तिचं सुद्धा स्वरूप काय सांगितलंय? तर सच्चिदानंद स्वरूप असणारी ही अंबाबाई, तिने आमच्यावर कृपा करावी. सच्चिदानंद स्वरूप असणारा भगवान परमात्मा आणि आम्हालाही काय करायचंय? आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चित आणि आनंद या तिन्ही वेगवेगळ्या पदांपासून असणारा हा भगवान. मग सत स्वरूपामध्ये आता मला विचारायचंय की भगवान परमात्म्याला जर आपण असं म्हणतो की तो निर्गुण आहे, निराकार आहे, मग निर्गुणाची भक्ती आम्हाला करता येते का? नाही करता येत. पण तरी कोणाची भक्ती करायची? निर्गुणाची. मग निर्गुणाची भक्ती करताना सगुणाला अनुसरून करायची की सगुणाला वेगळं ठेवून करायची? जसं नाथ बाबा त्यांच्या हरिपाठामध्ये, नाथांच्या हरिपाठामध्ये सांगतात की सगुणाला पकडून किंवा सगुणापासून आम्हाला या निर्गुण भक्तीपर्यंत जायचे. पण भगवंत असं म्हणतो की भक्ताला निर्गुण स्वरूपाची भक्ती तेवढी करता येत नाही. सुरुवातीला जर एखाद्या नवीन मुलाला तुम्ही म्हटलात की बस आणि ध्यानाला बस, त्याच्या मनामध्ये येणारे वेगवेगळे विचार त्याला त्या ध्यानापासून विचलित करणार. हेच जर बाबांनी त्याच्या समोर त्याच्या आवडणाऱ्या दैवताचं किंवा विठोबा रायाची मूर्ती जर समोर ठेवली आणि आता त्याला सांगितलं की बाबा त्या भगवंताच्या मूर्तीकडे बघून ध्यान कर, त्यावेळी थोड्या वेळासाठी का होईना पण त्याचं मन काय होणार? एकाग्र होणार. आणि त्याच्यानंतर त्या मूर्तीचं खरं स्वरूप ज्यावेळी समजावून सांगितलं जातं की समोर असणारी ही मूर्ती हा आकार देणारे कोण आहोत? आपण आहोत. त्या आकारारहित असणारा भगवान परमात्मा तिथे आहे हे जेव्हा त्या छोट्या बालकाला समजतं त्यावेळी समोर मूर्ती नसली तरी त्याचं चित्त एकाग्र होतो. मग भगवान परमात्मा स्वतः ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात की मी काय केलो म्हणून पांडवा मूर्तीचा मेळावा करोनी तुमची या गावा धावत आलो. मी काय केलं? माझ्या भक्तासाठी, तुमच्यासाठी हा मूर्तींचा मेळावा केला आणि तुमच्यासाठी मी इथपर्यंत धावत आलो. तसं बघितलं तर मला आकार नाहीये पण तरी मी तुमच्यासाठी इथपर्यंत आलो. याही पुढे जाऊन ज्ञानोबा म्हणतात की मला हसायला येतं, कारण भगवान स्वतः म्हणतात की माझे भक्त भलेही मी त्यांच्यासाठी इथपर्यंत आलो पण माझे भक्त याच्याही वरचे आहेत. ते काय करतात की माझं आकार शून्य आकारू, माझं आकार शून्य आकारू निरुपाधिका उपचारू. ओवी चुकत असेल तर सांगा बाबा. आकार शून्य आकारू निरुपाधिका उपचारू विधी विवर्जित व्यवहारू आचारिता. आपण फोड करून बघूया. पहिली जसं बाबा खूप सुंदर सांगतात निरूपण करताना की ओवी सगळ्यात पहिली गोष्ट तर ओवी लवकर पाठ होत नाही, मग त्याचा अर्थ लक्षात राहत नाही. अर्थ राहिला तरी तो सांगताना एक एक शब्द का होईना पण आम्ही विसरतो. मग त्याची एक सोपी पद्धत सांगितली जाते की जसं मध्ये काय म्हणतो आपण खंड असतात तसं 1, 2, 3 आणि 4. ओवीला जर आपण बघितलं तर 4 खंडांमध्ये असणारी ही ओवी 4 भागांमध्ये विभागलेली असते. मग त्याच्या पहिल्या भागात काय सांगितलंय की माझा आकार शून्य आकारू. भगवान स्वतः म्हणतात की माझे भक्त असे आहेत की ज्याला आकार नाहीये, मला काहीही आकार नाही तरी त्यांनी मला
आकार दिला. बरं आकार दिला इथपर्यंत पण ठीक आहे, पण ते काय करतात, निरुपाधिका उपचारू, जिथे मी उपाधी रहित आहे तिथे मला उपाधी लावतात. निरुपाधिका, मला कोणतीही उपाधी नाहीये पण मला सगळ्या उपाध्या जोडतात. इथपर्यंत पण ठीक आहे, पण विधी विवर्जित व्यवहारू, जिथे कोणतंही कर्म नाहीये, विधी नाहीये, तिथे मला कर्म सुद्धा जोडली जातात. कशी की देवा तू असं असं कर माझ्यासाठी, म्हणजे करणं ही क्रिया, करणं हे कर्म आपण त्या भगवंताला जोडतो. मग देव म्हणतो की या सगळ्या गोष्टी माझे भक्त माझ्यासाठी करत असतात, पण तरीही मी काय करतो, मी आनंदाने या सगळ्या मूर्तींचा मेळावा करून त्यांच्यासाठी इथपर्यंत धावत येतो. म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर भगवंताला आकार नाहीये, रंग नाहीये, रूप नाहीये, गुण नाहीये, पण भगवान परमात्मा हा आपल्यासाठी, भक्तांसाठी, भक्तांच्या प्रेमासाठी काय करतो, स्वतः आकाराला येतो. अनिला रूप बोले, अनिला रूप बोले, अनिला रूप बोले, अनिला अनिला रूप अनिला रूप करुणे खळे हरिदास, करुणे खळे हरिदास, परवे नालो चरण गेलो, परवे नालो चरण गेलो. हरिदास करुणी खाळे हरिदास अनिले नालो शरण परवे नालो शरण अनिलिही रूपाबळे करोनी खळे हरिदासी. माझ्या याच्या आधीचं वाक्य होतं की देव काय करतो, स्वतः भगवंत भक्तांसाठी अवताराला येतो. पण आता हे वाक्य काय आहे, आकाराले रूपा आले गुणवंत, रूपा आले गुणवंत, रूपा आले गुणवंत, अव्यक्त ते आकारे रूपा आले गुणवंत, रूपा आले गुणवंत, रूपा आले गुणवंत. अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत, म्हणजे ज्याला आकार नव्हता असा व्यक्त रहित अव्यक्त असणारा परमात्मा रूपाला आला. पण रूपाला आला आणि अभंगात आहे आणिला. मग तो आला की आणिला? माझी भाषाच कळत नाहीये का, मी चुकीचं बोलते? नाही, रूपा आला गुणवंत. मग रूपा आला, अवताराला आला की आणिला? दोन्ही पण. असं कसं?
अभंगाच्या दृष्टीने आणला, पण काही ठिकाणी आला पण आहे, त्यांचं पण बरोबर आहे दोन्ही. आता कसं ते मी सांगते की 3 भूमिका आपण म्हणतो की जसं देहाला, मनुष्याला, जीवाला यावं लागतं. कर्म शिल्लक राहिली की आम्हाला यावं लागतं. पाप पुण्याची समानता झाली की आम्हाला इथे मनुष्य जन्मात यावं लागतं. कर्म शिल्लक असली की वेगवेगळ्या रूपांमध्ये किंवा वेगवेगळ्या योनींमध्ये आम्हाला जन्माला यावंच लागतं. यावंच आमची इच्छा नसली तरीही आम्हाला यावं लागतं. संत स्वतःच्या इच्छेने इथपर्यंत येतात आणि देवाला आणलं जातं किंवा देवाला आणावं लागतं. म्हणजे आम्ही परइच्छेवाले आहोत. आम्हाला स्वतःची इच्छा नाहीये. आम्हाला बाबांच्या भाषेत वरून ढकललं की आम्हाला इथे यावं लागतं. पण संत स्वतःच्या इच्छेने इथपर्यंत येतात आणि भगवान परमात्म्याला आपण सगळे भक्तजन बोलवतो आणि त्याला आणतो. मग आणण्यासाठी कोणती क्रिया करायची? जसं देवीला गोंधळ घालताना सगळे म्हणतात की देवीला बोलवायचे, देव आणायचे, म्हणून आपण गोंधळ घालतो. मग आम्हाला ज्यावेळी भगवान परमात्म्याला आणायचे तेव्हा आम्ही काय करतो? खळ करावं लागतं. बरोबर. बरं, आता खळ हे शेतकरी लोक गावाला करतात. आता ते तुम्ही मला सांगा, मी शेतात गेलेली नाहीये. हा, शेतामध्ये खळ करतात तेव्हा ते ज्वारीचं, गव्हाचं, बाजरीचं पण करतात. का करतात ते? खळ म्हणजे खड्डा करतात मध्ये, त्याच्यात मग काय करतात? गोल, गोल सर्कल करतात, मध्ये काय दिडवा रवतात. ओके. आणि बाजूला बाजूला शेणाने सारवतात. मग गहू, ज्वारी, बाजरी असते आणि मग त्याच्यात बैल फिरतात. मग त्याने काय होतं की ते गहू, ज्वारी, बाजरी हे सगळं वेगळं वेगळं होतं. म्हणजे याला खळ करणं असं म्हणतात. मग असं खळ केलं का संतांनी? नाही. खळ करणं म्हणजे हट्ट करणं. आता खळ या शब्दाचा अर्थ वाईट असाही नाही घ्यायचा. का? कारण एका ठिकाणी माऊली ज्ञानोबराय पसायदाना जसं म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडू. खळांची म्हणजे वाईट वृत्तीची, व्यंकटी म्हणजे त्यांचा नाश व्हावा. पण इथे खळ या शब्दाचा अर्थ होतो की साधू संत हट्ट करतात. जसं लहान मूल स्वतःच्या आईकडे हट्ट करताना एका जागेवर बसतं आणि तिथे ते असं गोल गोल फिरत असतं की आई मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. मग ज्यावेळी ते जागेवरून उठतं त्यावेळी तुम्ही बघता की तिथे सुद्धा एक सर्कल झालेला असतो. त्याचा त्या शरीराने तो खेळत असतो. त्याला सुद्धा खळ असं म्हणतात. पण तिथे अर्थ काय निघतो की त्याचा स्वतःचा तो हट्ट असतो की आईला तो हट्ट करत असतो. तसंच साधू संतांनी हट्ट केला आणि त्या देवीला, आता भगवंताला काय केलं? आणली ही रूपाबळे. तिला रूपेला आणली, त्या अवताराला आणली. निर्गुण असणारा भगवान परमात्मा तिथे रूपामध्ये आला. पण रूपवान असणाऱ्या भगवान परमात्म्याची पुन्हा भक्ती करताना त्याच्या रूपाचं वर्णन समजून स्वरूपाच्या वर्णनाची किंवा स्वरूपाची आम्हाला भक्ती करायची. त्याच भगवंताचं मोठ्या प्रेमाने भजन करूया. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई,
कुमारी जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी विठ्ठल विठ्ठल समजा एखाद्या गावाला जायचंय तर गावाचं नाव काय ठेवायचं बाबा आळेफाटा बर बर आळेफाटाला जायचंय आळेफाटाला जाताना मला रस्ता नाही माहिती पण मला एवढं माहिती की मुंबईच्या बाहेरून पुढे जायचं मी त्या रोड पर्यंत आले आळेफाटाला जायचंय हे आजूबाजूच्यांना विचारलं मी प्रत्येक जण मला सांगतो हा ताई थोडं पुढे जा मग 10 मिनिटांनी तुम्हाला एक लेफ्ट येईल तुम्ही लेफ्टला गाडी घेतली की तुम्हाला पुढे दिसेल मला जायचंय बाबांच्या घरी बाबा आळेफाटाला जातात ना बरं बाबांच्या घरी मला जायचंय घर गावाच्या हद्दीपासून आतमध्ये की हद्दीवरच आहे आतमध्ये आणि गावाला ते हद्दीला हे बांधतात ना वेस वेस बांधतात त्या वेसीवर नाव लिहिलेलं असतं गावाचं मग आता तिथे डायरेक्ट मला घर दिसणार आहे का घर आतमध्ये घराची निशाणी घराची खून जी काही असेल ते नंतर कळेल मला पण सुरुवातीला आधी मला हद्दीपर्यंत पोहोचलं पाहिजे मी पुन्हा सांगते की काय सुरुवातीला मला आधी हद्दीपर्यंत पोहोचलं पाहिजे हद्दीपर्यंत जाण्याला वेगवेगळे रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्यांपैकी एक कोणता तरी रस्ता मला निवडायचा आहे तो कोणता का असेल ना सगळ्यात आधी वाहन निवडायचंय ट्रेनने जायचंय बसने जायचंय स्वतःची गाडी घेऊन जायचंय चालत जायचंय काही असेल ते ठरल्यानंतर रस्ता कोणत्या रस्त्याने जायचंय हे ठरवायचं बरं वाहनांनुसार रस्ते वेगवेगळे होतात ट्रेनने जायचे तर वेगळा रस्ता आहे तुम्हाला बस किंवा गाडी असेल तर तुमचा एक वेगळा रस्ता आहे मग वाहन ठरलं आमचा रस्ताही ठरला रस्त्यानंतर जाता जाता मला थोडं जवळ गेल्यानंतर ती वेस दिसली त्या वेशीवर मोठ्या अक्षरात लिहिलंय आळेफाटा आता इथून तिथे गेल्यानंतर मला बरं समाधान झालं काय की बाबांनी जी पहिली निशाणी मला सांगितली की बाळा तुला कुठे यायचंय आळेफाटा या ठिकाणावर यायचंय तिथे मी गेल्यानंतर तिथे पोहोचले आता वेशीला बघून तिथेच मिठी मारून बसायचं का त्याच्या पुढेही जायचं पुढे जायचं मग वेस ही माझ्यासाठी काय आहे बाबांनी दिलेली एक निशाणी आहे बाबांनी दिलेली एक खून आहे की या खुणेपर्यंत तुला यायचे पण खुणेच्याही पुढे जायचंय मी पुन्हा सांगते आपल्याला काय की त्यांनी दिलेली खून लक्षात ठेवून मग पुढे जायचंय की खून विसरून पुढे जायचंय लक्षात ठेवून त्या खुणेपासून पुढे जाय खुणेला बाजूला सारून आम्हाला पुढे जायचं नाही मी पुन्हा पुन्हा तेच सांगेन की खुणेला वेगळं ठेवून आम्हाला पुढे जायचं नाहीये खून लक्षात ठेवायची खून समजून घ्यायची आणि खुणेचं अंतर पार करून आम्हाला पुढचा प्रवास सुरू करायचा मग ज्या अर्थी मला खून समजली त्या अर्थी मला लक्ष वेधलं का माझं किंवा लक्ष गाठलं का मी घरापर्यंत जाण्याचं जे लक्ष होतं ते लक्ष किंवा माझं ध्येय पूर्ण झालं का नाही झालं कारण वेशीपर्यंत आले याचा अर्थ अर्ध ध्येय माझं पूर्ण झालं आता मला पुढची खून बाबांना फोन करून विचारायचे की बाबा पहिली दिलेली खून मी पूर्ण केली मी वेशीपर्यंत आले पण याच्या पुढे गावाची खून सांगा बरोबर ना पहिली खून झाली वेशीची त्याच्या पुढची आहे गावाची खून आता गावाचं नाव ओझर आता ओझरला आल्यानंतर मी मंदिरापर्यंत आले ओझरच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात आले ही माझी दुसरी खून झाली पण मंदिरामध्ये मला जाऊन बसायचे का मंदिरामध्ये मी जाईन 10 मिनिटं दर्शन घेईन 5 मिनिटं बसेन पण ती खून सुद्धा तिथे पूर्ण झाली याचा अर्थ माझं ध्येयापर्यंत जाण्याचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आता मला तिसऱ्या टप्प्यापर्यंत जायचे तिसरा टप्पा म्हणजे गाव भेटलं आता गावामध्ये मला घर शोधायचंय
मग घर शोधण्यासाठी बाबा वेगळी खूण सांगतील. माझं घर निळ्या रंगाचं आहे, माझं घर पिवळ्या रंगाचं आहे, घरावरती लाइटिंग आहे, टॉवर आहे, घरावरती देवकी नंदन असं नाव आहे. ते बाबांचं घरचं. आता तुमच्या घराचं नाव नाही माहिती म्हणून असं म्हणजे एक नेमप्लेट आहे, काहीतरी घराची खूण स्वतः सांगतील. किंवा माझा प्रयत्न बघून, माझा इथपर्यंत येण्याचं धाडस बघून स्वतः मला न्यायला येतील. बरोबर ना? माझं तिथपर्यंत जाण्याचं धाडस, माझी वृत्ती, माझा प्रेम, माझा जिव्हाळा बघून मला ते म्हणतील की बाळा तिथेच थांब, मी स्वतः येतो. का? कारण मी जर नाही आलो तर तू भरकटशील, तू वेगळ्याच कोणत्या तरी घरापर्यंत जाशील, रस्ता चुकशील, तुझा वेळ वाया जाईल आणि माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीस. पोहोचशील पण पोहोचायला वेळ लागेल. कळला दृष्टांत? पुन्हा सांगते काय. सगळ्यात पहिली खूण आपली वेस होती. त्याच्यानंतर आम्ही मंदिरात आलो, ओझरच्या त्या मंदिरापर्यंत आलो. मंदिरापासून आम्ही घराकडे जायला निघालो. पण घराकडे जाताना जर आमचं प्रेम, आमचा जिव्हाळा तेवढा असेल तर स्वतः बाबा मला न्यायला आले. मग आता माऊलींच्या भाषेत सांगेन मी की बाप रखुमा देवीवरू सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली खून. मग आम्हाला त्या विटेवर असणाऱ्या भगवान परमात्म्याची खून जसं कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी आम्हाला पहिली खूण सांगितली. बरोबर ना? ठाव, आता हा गावठी शब्द आहे. मला ठाव नव्हतं असं म्हणतात ना गावाला. मला ही गोष्ट ठाव नाही, ठाव नव्हतं म्हणजे ठाव म्हणजे ती गोष्ट कळून दिली, माहिती करून दिली म्हणजे आम्हाला ती ठावी झाली असं म्हणतात गावचे. म्हणजे सगळ्यात पहिली खूण आम्हाला माहिती करून दिली ती म्हणजे आमच्या साधू संतांनी, ते म्हणजे आमचा भगवंताचं नाव. मग त्या नामालाच धरून राहायचे की आम्हाला पहिली खूण सोडून पुढे जायचं. बरोबर ना? म्हणजे पहिली खूण, आमची पहिली जी वेश आहे ती म्हणजे साधू संतांनी दिलेलं ते भगवंताचं नाम, त्यांनी दिलेल्या त्या नामाची उपासना आणि त्याच्यापासून आम्हाला स्वतःला भगवंताची झालेली खऱ्या अर्थाने ओळख, ती म्हणजे आमची वेश. त्या वेशीला धरून आम्ही किती दिवस राहणार? म्हणजे आम्ही पुढे जाऊ नाही जाऊ शकत. पण बरं अजून सोपं सांगू. जसं बाबा म्हणतात की छोटा काटा मोठा काटा, छोटा काढल्यानंतर मोठा काटा आम्ही खिशात ठेवत नाही. म्हणजे अहम देहास्मी ही पहिली पायरी आमची पूर्ण झाली. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या खुणेपर्यंत पोहोचलो, म्हणजे आम्ही त्या ओझरच्या मंदिरापर्यंत पोहोचलो. म्हणजे अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत पोहोचलो, म्हणजे आम्ही प्रबोधापर्यंत पोहोचलो. आता प्रबोधाचं नाम घेऊन पुढे जायचंय की मंदिरातच बसायचंय? बाबांच्या घरी चाललोय ना आपण, ओझरच्या मंदिरातच बसायचंय की घरापर्यंत जायचंय? तुम्हाला घरी नाही यायचंय? हा, माझ्यासोबत आहात ना? आपण वेस ओलांडली, आपण मंदिरापर्यंत आलो. पहिली वेस आमची पूर्ण झाली. अहम देहास्मी, मी देह आहे हा भ्रम आमचा नाहीसा झाला आणि मंदिरापर्यंत पोहोचलो आम्ही. अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत पोहोचलो. बरं, अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत कसे आलो? ज्यावेळी त्या वेशीतून आतमध्ये आलो. अहम देहास्मी हे आम्ही सोडलं, पण सोडून नाही दिलं. त्याच्यामुळे आम्हाला हे कळलं. जर तेच नसतं, हेच नसतं आमच्याकडे, तर आम्हाला काही कळलं नसतं. ती वेशच नसती तर आम्ही दुसऱ्याच गावामध्ये एंट्री केली असती. त्या वेशेमुळे आम्ही आतमध्ये गेलो. अहम देहास्मी हे समजलं, ते समजून घेतलं आणि मग आम्ही पुढच्या पायरीवर आलो. अहम ब्रह्मास्मी या पायरीपर्यंत आलो, त्या मंदिरापर्यंत गेलो. आता तिथे असणारा, आमच्याकडे असणारा आमचा प्रबोधाचा बोध, तो सोडून आम्हाला घराकडे जायचंय का तो घेऊन आम्हाला पुढे जायचं? सांगा ना. तो सोडून पुढे जायचंय की त्याला घेऊन पुढे जायचंय, की त्याला घेऊन तिथेच बसायचंय? घेऊन पुढे जायचंय. म्हणजे प्रबोधानंतरही पुढे गेल्यानंतर वेगळं असं काही नाहीये, पण त्याच प्रबोधाला अनुसरून त्या प्रबोधाचं खऱ्या अर्थाने मनन करून समजावून घेऊन पुढे चिंतनाच्या भूमिकेत आम्हाला जायचंय. जसं बाबा म्हणतात की चिंतन करणं म्हणजे एका जागेवर बसणं, इथपर्यंत ही पहिली भूमिका ठीक आहे. पहिल्या वर्गात असलेल्या मुलाला अरे बस बस अभ्यास कर इथपर्यंत सांगणं ठीक आहे. ज्यावेळी मुलगा मोठा होतो त्यावेळी वडील म्हणतात त्याची त्याला अक्कल नाही का अभ्यास करायची? म्हणजे पुढे गेल्यानंतर आम्हाला सांगावं लागत नाही. पुढे गेल्यानंतर आम्हाला स्वतःला कळतं की आम्हाला अभ्यासाची गरज आहे. मग दुसऱ्या पायरीनंतर घरापर्यंत जाण्याची भूमिका म्हणजे
या सगळ्या गोष्टींचा चिंतनाचा अभ्यास, फक्त ते चिंतन नाही तर शास्त्र चिंतन सुद्धा आम्हाला काळाची गरज आहे. कारण शास्त्र चिंतनाने चित्ताची शुद्धी होते आणि पुन्हा आम्ही त्या एका भूमिकेवर आरूढ व्हायला सुरुवात करतो. कारण क्रियेनी आम्ही सतत राहू शकत नाही. जसं आपण म्हणतो की आमचं अखंड भजन चालू आहे, मी म्हटलं बसा 24 तास मांडी घालून, नाही बसू शकणार. शरीराचे काही गुणधर्म आम्हाला तिथे आडवे येणार. कधी आमचे पाय दुखणार, हात दुखणार, कधी भूक लागणार. या सगळ्या गोष्टी आम्हाला 24 तास चिंतनाला बसू देणार नाही. याचा अर्थ आमचं अखंड भजन चालू नाहीये का? चालू आहे. फक्त तिथे काय, मननाची क्रिया, चिंतनाची क्रिया, अभ्यासाची क्रिया, या सगळ्या गोष्टी पुढे हळूहळू चालू होतात आणि तिथून आपला बुद्धीचा निश्चय होतो. कारण परमार्थामध्ये येऊन आम्हाला पुढे काय करायचंय तर शेवटच्या क्षणापर्यंत बुद्धीचा निश्चय, परब्रह्म एवढीच गोष्ट आम्हाला करायची. आणि हेच सगळं आम्हाला या सगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून, चिंतनातून अभ्यासायला भेटतं. कारण सोपं उदाहरण आहे. आपण जसं अमृतानुभवाचा, विचारसागराचा अभ्यास करताना असं म्हणतो, बाबा सगळ्यात पहिलं वाक्य आम्हाला शिकवलं होतं चिंतन शिबिरात, हे जग नाहीये. आमचं असं होतं की बाबा जग कसं नाहीये, अहो दिसतंय, मला डोळे दिलेत, मला एवढं सगळं जग दिसतंय, रोज आजूबाजूला माणसं चालतात, जग नाही हे आम्ही कसं काय गृहीत धरायचं? बरं मनात जरी धरलं तरी जगामध्ये राहायचंय, जगातले व्यवहार करायचे, रोज तुम्हाला सकाळी उठून ऑफिसला जायचंय, घरी यायचंय, मग जगच नाही हे आम्ही स्वतःच्या मनाला सांगू शकत नाही. कारण ते सांगितलं तर आम्ही बाहेर पडणार नाही. मग बाबांनी उत्तर दिलं की जग नाही म्हणजे त्या जगाला काही मारायचं नाहीये, जगाचा नाश नाही करायचंय, जगाला एक बाधित अंतःकरणाने बाद ठेवायचंय आणि मग तुमचा तुम्हाला व्यवहार करायचा आहे. आणि जगाला बाद केल्यानंतर आम्ही ज्यावेळी व्यवहारात लागतो त्यावेळी सगळीकडे एकच परमात्मा आहे, सगळीकडे एकच ब्रह्म आहे. कार्य, कारण आणि अधिष्ठान शेवटला त्या कार्यातून कारणात जातो आणि कारणातून शेवटी अधिष्ठानात येतो. गुरुवर्य सच्चिदानंद सद्गुरु आपले चकवे बाबा खूप सुंदर लय चिंतन मांडतात. तेवढं मला नाही सांगता येणार की हा माईक आहे की लोखंड आहे. मग लोखंड ही खजिनं कशातून भेटतात आपल्याला? पृथ्वीतून भेटतात. मग माईक आहे की लोखंड आहे की पृथ्वी आहे? पृथ्वी आहे. मग पृथ्वी आहे की पुढे अग्नी, वायू, जल आणि शेवटी आकाश हे तत्व. आणि आकाश म्हणजेच ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, अधिष्ठानापर्यंत म्हणजे त्या ब्रह्मापर्यंत पोहोचतो की सगळं काहीही वेगळं नसून एकच अधिष्ठान ते परब्रह्म तत्व आहे. आणि त्याची एकदा ओळख झाली की त्यानंतर
आपला व्यवहार चालू होतो तो साक्षी भावाने चालू होतो. जसं आपण म्हणतो की ऑफिसमध्ये काम करताना हे सगळं पूर्ण ऑफिस माझं नाहीये, मी इथला एक फक्त कामगार आहे आणि हे काम करणं हे माझं काम आहे. हे झालं की मी माझ्या कामाला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे आम्हाला इथे आल्यानंतर हा देह वापरायला दिलाय, काम करायला दिलाय, या साक्षी भावाने आपण काम करायला सुरुवात करतो. जसं बाबा खूप सुंदर सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा जेव्हा रामदास स्वामींकडे गेले त्यावेळी त्यांनी सांगितलं, तेव्हा त्यांचा एक थोडा एक अभिमान होता की माझ्यामुळे हे स्वराज्य चालतं, मी या स्वराज्याला सांभाळतो. त्यावेळी त्यांनी तो दगड फोडला आणि त्याच्यातून जी बेडकी बाहेर आली तेव्हा बाबा म्हणाले की राजे तुम्ही सांगा याला इथपर्यंत कोणी जिवंत ठेवलं? जर पूर्ण जगाला पोचणारे तुम्ही आहात असं म्हणता, मग याला या दगडामध्ये कोणी पाणी दिलं? त्यावेळी त्यांना कळलं की मला थोडासा का होईना कुठेतरी अभिमान झालाय. तेव्हा ते म्हणाले की मला हे सगळं राज्य सोडून बाबा तुमच्या सोबत यायचंय. कोण म्हणताय? छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात. त्यावेळी रामदास स्वामींनी सुद्धा हे सगळं स्वीकारलं. त्यांना म्हणाले की राजे हे संपूर्ण स्वराज्य माझ्या स्वाधीन केलं असं म्हणा आणि मला इथे तिलांजली द्या. तेव्हा त्यांनी ते सगळं केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा रामदास स्वामी म्हणतात की आता मला एक गोष्ट द्यायची ती तुम्ही सांभाळा. तर काय सांभाळा? तर हे पूर्ण स्वराज्य सांभाळा. मग पुन्हा राजे म्हणतात की मी आत्ताच हे सगळं तुम्हाला समर्पण केलं, आता पुन्हा मला देताय, याचा अर्थ पुन्हा मला व्यवहारात आणताय. तेव्हा रामदास स्वामी म्हणतात की राजे आतापर्यंत तुम्ही केलं हा अभिमान तुमच्याकडे होता, माझं म्हणून तुम्ही करत होता, आता ते मला दिलं आणि मी तुम्हाला वापरायला दिलं किंवा मी तुम्हाला कार्य करायला दिलं. आता मी दिलेली वस्तू म्हणून सांभाळा आणि मग स्वराज्याचा कारभार करा. हेच आपल्यालाही करायचंय. हाच साक्षीभाव आम्हाला तिथपर्यंत न्यायचा आहे आणि याच साक्षीभावाने आम्हाला पुढपर्यंत जायचंय. जसं मी म्हणाले की माझं प्रेम आणि श्रद्धा बघून बाबा स्वतः मला न्यायला येतील, तसंच भगवान परमात्माही म्हणतो की जे आधीच जे मिळवून गेले ती ओवी काय, जे मरणा ऐलीच कडे मज मिळवून गेले पुढे ते मरणी ऐलीकडे जातील की. जे मरणा आधीच मला येऊन मिळाले ते या देहाच्या मरणानंतर दुसरीकडे कुठेही जाणार नाहीत, तर माझ्या हात येऊन समर्पित होणार. हेच तुकोबाराय सुद्धा या अभंगातून सांगतात की ती खून मला माहीत झाली. साधू संतांनी ती खून मला माहिती करून दिली. ती कुळीची हे कुळदेवी असणारी देवी मला माहिती करून दिली. पण कधी ज्यावेळी मी स्वतः शरणागती पत्करली त्यावेळी त्यांनी ही मला माहिती करून दिली. त्यांनी माझ्यासाठी या भक्तासाठी काय केलं तर अनिली ही रूपा बळे करोनी खळे हरिदासी. म्हणून आम्ही काय करतो तर तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो का, कारण एकदा ती गोष्ट माहीत झाली त्यानंतर आमचं असणारं नाचणं हे प्रेमात असतं, आनंदात असतं. मग जरी आम्ही तो गोंधळ घातला तरी का, कारण गोंधळ या शब्दाला जर आपण अर्थ करून बघितला तर गो आणि धळ असे दोन शब्द निघतात आणि गो नाम इंद्रिय. संस्कृत मध्ये गो या शब्दाचा अर्थ इंद्रिय होतो. म्हणजे इंद्रियांना धवळून, इंद्रियांना एकत्र करून, सगळ्या इंद्रियांना एकत्र करून आम्ही जे भक्ती करतो, जो उपवास करतो, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, भगवंताचा अखंड जवळ राहणे म्हणजे आम्ही हे 9 दिवसाचे उपवास करतो आणि स्वतःच्या इंद्रियांना धवळून काढून त्या गोंधळामध्ये आम्ही सामील होतो. म्हणजेच तुकोबारायांच्या भाषेत आम्ही काय करतो, प्रेमाने आणि आनंदाने नाचतो. तुका म्हणे समागमे 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 नाचो प्रेमे लागलो बरवे झालं बरवे झालो
बर्वे झाले शरण गेलो नाचो प्रेमे लागलो नाचो प्रेमे लागलो बर्वे झाले शरण गेलो बर्वे झाले शरण गेलो तुकोबरायांचा असणारा हा 4 चरणाचा अभंग मला आठवत आहे की बाबांनी 2 वर्षापूर्वी याच अभंगावर इथे सेवा केली होती. मी माझ्या अल्पमतीप्रमाणे हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल, शब्द चुकतील की नाही माहीत नाही, पण ओवी एखादी चुकली असेल तर बाबा क्षमा मागते. कारण आजही आम्ही तो अभ्यास करतोय. आजही प्राकृत, मी तर म्हणेन की संस्कृतमध्ये अवघड वाटत होतं म्हणून माऊलींनी प्राकृत भाषेत आणलं. पण आमची बुद्धी एवढी जड की आम्हाला ती प्राकृत भाषा पण म्हणजे आजही ओवी वाचताना या पानावरचा अर्थ आम्हाला बघावा लागतो. डायरेक्ट ओवी वाचून तेवढा अर्थ कळत नाही. हळूहळू सुरुवात आहे आमची. ज्ञानेश्वरी निरूपण हे तुमच्याकडून ऐकू आणि तोच अभ्यास असाच आमच्याकडून घडत राहावा ही तुमच्याही चरणी प्रार्थना. झालेली सेवा सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा, आदरणीय गुरुवर्य आनंदभूषण भागवताचार्य सकवे बाबा, आपल्या सर्वांचे आदरस्थान असणारे गुरुवर्य अंडे बाबा, तुम्ही सर्व मंडळी, साधक मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करते. अभिषेक क्रीडा मंडळ या पूर्ण मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आयोजन करते असणारे शैलेश कालेकर आणि त्यांची सुवद्य पत्नी या दोघांचेही मनापासून आभार. तुम्हा सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.